नमस्कार, माझे नाव प्रथमेश सावंत। माझ्या PS व्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला कोल्हापुरातील लाईन बाजार या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आत्ता आपण आहे लाईन बाजारातील मेन चौकामध्ये आणि समोर तुम्ही संयुक्त लाईन बाजार यांच्या वतीने घालण्यात आलेला भव्य असा स्टेज बघू शकताय। छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त संयुक्त लाईन बाजार यांच्या वतीने हा भव्य असा स्टेज बांधण्यात आलेला आहे आणि त्याचं थोड्याच वेळात उद्घाटन कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील व मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार होता। छत्रपती संभाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या दिवशी रात्री 7 वाजता या चौकामध्ये पुष्कराजराजे क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये भव्य लाठीकाठी आणि मर्दानी खेळांची प्रदर्शनी या ठिकाणी दाखवण्यात येणार होती। पुष्कराज क्षीरसागर तसेच जय छत्रपती संभाजी महाराज माननीय युवा नेते पुष्कराज दिलीप रेगडे दिवाय अनिल जाधव दत्ता पाटील या ठिकाणी थोड्या वेळात लाठीकाठी प्रतिष्ठे सुरू आहे। संयुक्त लाईन बाजार यांच्या वतीने या ठिकाणी भव्य लाठीकाठी प्रतिष्ठे सुरू होत आहे। सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। तसेच छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या दुसऱ्या दिवशी याच ठिकाणी खिचडा भात प्रसादाचे वाटप करण्यात येत होते। त्याचा सर्व भाविकांनी लाभ घेतला। याच स्टेजवर सोंगी भजनाचे आयोजन करण्यात आले होते। शनिवार पेठ येथील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ हे यांनी
सोंगी भजन अत्यंत सुंदर अशा प्रकारे पार पडलं, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायलाच मिळेल। बनकर टूट जाते हैं, अक्कल पड़ो गई अकेले ने स्वामी बुला दिया। हे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर शेवटच्या दिवशी मिरवणूक होणार होती आणि मिरवणुकीला ट्रॅक्टरवर जे काही डेकोरेशन केलं होतं ते खूप सुंदर अशा प्रकारे डेकोरेशन केलं होतं, बघू शकता तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं। आणि लाईटचं स्ट्रक्चर देखील खूप चांगल्या प्रकारे जोडलं होतं। मोरया साऊंड यांच्या वतीने खूप सुंदर अशा प्रकारे डीजे शिकवली होती आणि लाईट पण सुंदर अशा प्रकारे पाडण्यात आली होती। हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।